आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड लीडर, जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादा सत्याची धार, MJ न्यूज. आज आपण एका अशा रस्त्याबद्दल बोलतोय जो अजून 2-3 महिनेही पूर्ण झालेले नाही, तरी देखील तो प्रश्नाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. जामनेर तालुक्यातील वाकी ते टाकळी हा सुमारे 4 ते 5 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता. कागदावर हा रस्ता मजबूत असायला हवा होता, पण प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याबाबत तक्रारी येत होत्या. रस्त्याला कट गेले, साईड पट्ट्या अपूर्ण आहेत, काही ठिकाणी मुरुम नीट दाबलेला नाही, तर काही ठिकाणी फक्त कडेला असलेली माती टाकून साईड पट्टी दाखवण्यात आली आहे. हे ऐकून थांबणे योग्य नव्हते, म्हणून MJ न्यूज थेट रस्त्यावर उतरले आणि जे सांगितले जात होते तेच प्रत्यक्षात आढळून आले. एका बाजूला नदी, दुसऱ्या बाजूला शेती, अशा ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडांची साईड पट्टी मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते. पण इथे काही ठिकाणी साईड पट्टीच नाही, काही ठिकाणी ओबडधोबड मुरुम, दाब न देता केलेले काम आणि काही ठिकाणी तर रस्ताच फुटलेला. हा सगळा प्रकार फक्त निष्काळजीपणाचा नाही, हा थेट जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता माझ्या प्रोजेक्ट मॅनेजरशी बोला असे उत्तर मिळाले, तर दुसरीकडे जामनेरमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता हा रस्ता आमच्या हातीत नाही, आमचं या रस्त्यावर नियंत्रण नाही. मग प्रश्न असा उरतो, ज्या गावात रस्ता बनतो तिथल्या अधिकाऱ्यांचं त्यावर नियंत्रण नसेल, बाहेर जिल्ह्यातील अधिकारी येऊन केवळ औपचारिक पाहणी करत असतील, तर अशा कामात पारदर्शकता कशी राहणार? आणि सगळ्यात महत्वाचे, जबाबदारी नेमकी कुणाची? हा रस्ता कुठल्या योजनेतून झाला, कुठल्या निधीतून झाला आणि कुणाच्या देखरेखीखाली झाला, याची स्पष्ट उत्तरे आज कुठेच मिळताना दिसत नाही. MJ न्यूजला प्रशासनाला थेट सवाल आहे. जनतेच्या करातून उभारलेले रस्ते अशा पद्धतीने काही महिन्यातच निकृष्ट दर्जाचे बनत असतील, तर दोषी कोण? कॉन्ट्रॅक्टर की नियंत्रण न ठेवणारी यंत्रणा? हा विषय फक्त वाकी टाकळी पुरता मर्यादित नाही, हा प्रश्न आहे गुणवत्तेचा, पारदर्शकतेचा आणि जनतेच्या पैशांचा संरक्षणाचा. MJ न्यूज हा प्रश्न इथेच थांबवणार नाही. निर्भीडपणे, निडरपणे, जबाबदारी ठरवली जाईपर्यंत आवाज उठवत राहणार. MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. हो, MJ न्यूज. मी दादाराव वाघ. आपण जामनेर तालुक्यातील वाकी या गावापासून काही अंतरावर आलेलो आहोत. हा जो रस्ता आपण बघत आहोत, हा रस्ता वाकी ते टाकळी मधला जो रस्ता आहे आणि हा रस्ता सिमेंटचा बनवला गेलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून हा रस्ता कंप्लीट झालेला आहे, असं गावकऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यानंतर काही जाणकारांकडून अशी देखील माहिती मिळाली, की इथल्या साईड पट्ट्या ह्या कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदार यांनी सोडून दिलेल्या आहेत. तर याची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात साईडवर आलेलो आहोत. तर आपण बघू शकतो इथं ह्या हे काम ज्यावेळेस चालू होतं ना, त्यावेळेस हा प्रत्यक्षात हे तसं ठेवलेलं आहे. कमीत कमी हा इथून आपण बघितलं तर जवळ-जवळ 200 फूट इथं साईड पट्टीच बनवलेली नाहीये आणि जी साईड पट्टी आहे, मी कॅमेरामॅन यांना सांगेल की दाखवा. हे साईड पट्टीचे हे फक्त माती आहे, म्हणजे याच्यावर मुरुम टाकलेला नाहीये, काही नाहीये आणि प्रत्यक्षात 2च महिन्यामध्ये ह्या रोडाचे 3-13 वाजलेले दिसून येत आहे. साईडहून जर बघितलं आपण तर इथं तो तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. काही ठिकाणी हे बघू शकतो आपण. हे बघा, इथं कट सुद्धा जात आहेत. म्हणजे अशा निकृष्ट दर्जाचे काम ह्या ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरकडून केले जात आहे. हे बघू शकतो आपण. इथं डायरेक्ट आता कट गेलेला आहे. म्हणजे अशा निकृष्ट दर्जाचे काम जर होत असेल, तर जनतेच्या पैशाचे अपव्यय आणि जनतेच्या पैशाची नासाडी इथं होत आहे. मी तुम्हाला दाखवेल पुढे गेल्यानंतर, की इथं फक्त काही अंतरावर थोड्या-थोड्या भागाने मुरुम टाकला गेलेला आहे आणि मुरुम टाकल्यानंतर तिथून ते सोडलेलं आहे. नेमकं कोणते ठेकेदार आहे, हे काम किती निधीचं आहे आणि कोणत्या योजनेतून केले गेलेलं आहे, याची प्रत्यक्षात माहिती आपण संबंधित विभागाशी आता करणारच आहोत. थोड्याच वेळात मी अजून पुढे
काय परिस्थिती आहे या रोडाची ते तुम्हाला दाखवतो. तर आपण काही अंतरावर आता आलेलो आहोत. तर आपण बघतो इथं टाकलंय. जे मी तुला दाखवतो काही वेळापूर्वी ते आता त्या झाडापर्यंत आपण होते आणि या झाडाच्या पुढे आता इथूनच मुरुम सुरू याला साईड अपघाती साईड पण त्या परिस्थितीमध्ये साईड नाही. बघू इथं कोणताही प्रकारचा मुरुम टाकला गेलेला नाहीये. आणि इथं जर एखाद्या वेळेस जर मोठं वाहन जर वर्दळ वाहन जर जात असेल आणि साईडला जर एखादी टू व्हीलर जात असेल, तर ह्या रस्त्यावरून चालता येईल का? हे प्रत्यक्षात आपण पाहू शकतो. कोणतीही दबाई केली गेलेली नाहीये. फक्त नावाला मुरुम टाकला गेलेला आहे. कुठं-मुठं टाकलेला आहे. याची प्रत्यक्षात ना मोजमाप आहे, ना काही आहे. नेमकं जेव्हा शासन यांना रोड बनवायला देतं आणि साईड पट्ट्या बनवायचं सांगितलं, नेमका ह्या साईड पट्टी बनवायचा उद्देश शासनाचा काय असतो, हे बहुतेक या ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार यांना माहितीच नाहीये. बघू शकतो आपण इथं 3 फूट घेतलेला आहे. इथं 2 फूट, कुठे 1 फूट ते बी नुसता मुरुम टाकलेला आहे आणि जे-सी-बीने फैलावचा लेवल केलेली आहे. हे बघू शकतो. रोड रोडाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आपण बघू शकतो. कुठंतरी शासनाने याची शहानिशा करून या रोडाची क्वालिटी चेक करावी आणि संबंधित ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टदार जो असेल त्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. बघू शकतो आपण हा रोड आतापासूनच तुटलेला आहे. 2 महिन्याच्या आतच जर रोड तुटत असेल, तर एवढ्या कोट्यावधीच्या निधीचा शासन फक्त ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी काम देतो का? असा प्रश्न मात्र इथं नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. बघू शकतो की साईड म्हणजे एक महत्त्वाचा टर्निंग आहे हा. टर्निंग जवळ साईड पट्टी कमीत कमी 3 फुटाची तरी असावी आणि साईडला तर नाहीच आहे, कोणतीही सेफ्टी नाहीये. हे साईड लेवल आहे. रोड आणि ही साईड पट्टीची लेवल आहे बघू शकतो आपण. या ठेकेदाराला याचं स्वागत करायला हवं आणि याला नक्कीच विशिष्ट चांगल्या क्वालिटीचा रोड बनवला म्हणून याला प्रमाणपत्र द्यायला हवं. तर आपण बघू शकतो टाकळी ते वाकी हा जो रोड आहे, हा अक्षरशः निकृष्ट दर्जाचे काम झालेले. अगोदर आपल्याला ग्रामस्थांनी सांगितलेच होते, पण याची प्रत्यक्षात पाहणी केली असता त्याची खरी छाननी आणि खरी पाहणी केली असता, चौकशी केली असता प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकतो आपण. इथं या रोडाला मधोमध कट गेलेला आहे. हा बघू शकतो आपण. नेमकं आता 2 महिनेच झालेले आहे या रोडाला. हे बघू शकतो आपण. स्थानिक कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं पडलं, की हेवी ड्युटीचे वाहनं इथनं वाहत आहे. परंतु रोड जो बनवला जातो, तो नेमका किती लोडिंगचा आहे, या कसा तिच्यावर किती वाहनं चालणार आहे, अशा तरीकेने रोड सँक्शन केला जात नाही. त्या रोड जर बनवला आहे, तर त्याहून हेवी वाहने वाहणारच आहे. हा नियमच आहे. परंतु प्रत्यक्षात या निकृष्ट दर्जाच्या कामापासून ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर हाच झटकत आहे. बघू शकतो आपण डायरेक्ट इथनं म्हणजे हा रोड इथून तर हा जो कट गेलेला आहे, तर इथून सीधा इकडल्या या साईडपर्यंत पूर्ण कट गेलेला आहे. म्हणजे ही जी मोरी आहे, ही डायरेक्ट अलग झालेली आहे. या रोडचं जर साईडचं काम जर बघितलं, तर बघू शकतो आपण एकदम निकृष्ट दर्जाचे झालेले काम दिसत आहे. अशा 4 ते 5 मोऱ्या आहे यात. हे बघू शकतो आपण लेयर. इथं डायरेक्ट म्हणजे सिमेंट कमी वापरल्यामुळे इथं डायरेक्ट कमीचा दर्जा दिसतंय. इथं म्हणजे लेयर ओळखू येतोय. हा लेयर अलग आहे, हा लेयर अलग आहे आणि हे काम देखील हा लेयर अलग आहे. याच्यात खुली क्वालिटी दिसत आहे. बघू शकतो आपण आणि हे जे वरचं साईड गार्ड जे येते ते बघू शकतो. हिच्याहून लक्षात येईल तुम्हाला. हे हाताने सुद्धा पडत आहे. हे बघू शकतो आपण. हे काम आहे. हां, बघू शकतो मित्रांनो, हे प्रशासनाने जो कॉन्ट्रॅक्टर आपल्याला रस्ते बनवण्यासाठी दिलेला होता. अगोदर हे कॉन्ट्रॅक्टर
कामासाठी झगडे करतात, काम आम्हाला मिळावं म्हणून. आणि नंतर जेव्हा त्यांना काम मिळतं तेव्हा हे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा त्यांची ते तिकडे जे हालापेष्टा होतात त्याची हालापेष्टा हे जनतेच्या पैशावर म्हणजे जनतेसाठी प्रशासनाने दिलेल्या पैशांवर, निधींवर ह्या अशी मजाक रस्त्याची म्हणजे जनतेचीच अशी उडवली जाते. बघू शकतो आपण. हे काम आहे. बघू शकता. म्हणजे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेलं आहे. यावर नक्कीच एम-जे न्यूज आवाज उचलेल आणि प्रशासनाला जाग येईल असा प्रश्न नक्कीच प्रशासनाला यामार्फत विचारला जाईल.